राधा एका सामान्य कुटुंबातील मुलगी, घरात सर्वांची लाडकी. कारण राधाच्या आईवडिलांना एक मुलगी व एक मुलगा. आज राधा खूप खुश होती, कारण आज तिचे लग्न होते. राधा लहानपणापासूनच श्याम नावाच्या मुलावर खूप प्रेम करत होती. राधाचा नवरा म्हणजे श्याम हा तिचा नातेवाईकांमधला होता. राधा लग्न करून आली. मस्त गृहप्रवेश झाला व राधा व लहान नणंद रुपाली, राधाची व रुपालीची छान मैत्री झाली. आज सत्यनारायणाची पूजा होती. राधा आज खूप अस्वस्थ वाटत होते, कारण आज सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर राधा रात्री श्यामच्या बेडरूममध्ये जाणार होती. आज म्हणजे सुहागरात. मस्त संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर रुपालीने राधाला तिच्या म्हणजे श्यामच्या बेडरूममध्ये नेले. जसा बेडरूमचा दरवाजा उघडला तसा राधाच्या काळजात धस्स झालं. म्हणजे पूर्ण बेडरूम गुलाबाच्या फुलांनी आणि बलून्सनी आणि मेणबत्त्यांनी सजवलेली. ते बघूनच राधा खूप लाजत होती व रुपाली तिला चिडवत होती. श्यामच्या बेडवर पूर्ण हार्ट शेपमध्ये लाल पाकळ्या टाकून श्याम व राधा लिहिलेलं. ते बघून राधाच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. रुपालीने राधाला बेडवर बसवले व श्यामला बोलवायला गेली. रुपाली श्यामला घेऊन बेडरूममध्ये आली. नंतर श्यामने रुपालीला गुड नाईट बोलून दरवाजा बंद केला. जसा दरवाजा बंद झाला तसे राधा अजूनच लाजवायला लागली आणि लाजून ती लाल गोरीमोरी झाली. राधाने लग्न जेव्हा ठरले तेव्हाच ठरवलेलं होतं की लग्न झाल्यानंतर श्यामला सांगायचं, मी श्याम तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून. दरवाजा बंद केल्यानंतर श्याम राधाजवळ आला व राधाच्या बाजूला बसला आणि राधाकडे बघत होता. राधा तर अजूनच लाजून गोरीमोरी झाली. थोड्या वेळाने त्या रूममध्ये शांतता पसरली. श्यामने राधाची हनुवटी वर केली व राधाला विचारले, राधा, तू हॅपी आहेस ना? म्हणजे मी तुला आवडतो ना, असं म्हणायचं मला. तरी पण राधा शांतच होती. श्यामला वाटलं राधा अजूनच तयार नाही आहे लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनासाठी. म्हणून श्यामने हात काढला व राधाला बोलला की इट्स ओके राधा. राधा, तुला वेळ पाहिजे असणार तर तो घे व मी फ्रेश होण्यासाठी जातो. श्याम उठणार तेवढ्यात राधाने श्यामचा हात पकडला व श्यामला राधाने पहिला स्पर्श केला म्हणून श्यामला खूप बरे वाटले. राधा म्हणाली, श्याम थांबा माझ्याजवळ, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. मला तुम्ही खूप आवडता. जशी राधाने प्रेमाची कबुली दिली तसं श्यामला खूप बरे वाटले. श्याम पण राधावर आधीपासून प्रेम करत होता, पण राधा ही आपल्या नातेवाईकांमधूनच आहे म्हणून श्यामने कधी तिला प्रपोज केलं नाही किंवा राधाने पण कधी त्याला श्यामला सांगितलं नाही की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जसं राधाचं ऐकलं श्यामने तिला मिठी मारली आणि विचारले, आपण आपला लग्नानंतरचा प्रवास सुरू करूया? आणि राधा अजूनच लाजून गोरीमोरी झाली. नंतर श्यामने राधाला वर करून तिला परवानगी मागितली की मी याच्या पुढे जाऊ शकतो ना राधा? म्हणजे मला तुझ्यासोबत, समजलं ना राधा तुला? असं श्याम बोलला व राधाने त्याला होकार दिला. आणि लग्नानंतरच्या प्रवासाला राधा व श्यामची सुरुवात झाली. आणि कधी त्यांचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला हे त्यांना कळलं नाही. आज राधा व श्याम खूप खुश होते, कारण त्यांना त्यांचे प्रेम मिळालेले होते.